तुम्हाला एक आयडिया सांगते. हे माहिती होतं का तुम्हाला ते मला सांगा. देवपूजा झाली तर जेवणाची तयारी वाजून गेले, 7 वाजून गेले. तर सुकट आहे माझ्याकडे, सुकट. ती जाडी असते ना ती बघा मी काय केली. आणि मग तुम्ही सांगा तुम्ही पण असंच करता का. मी आता केलं, मला आत्ता माहिती पडलं मी केलं. आधी तर मी हातानेच त्याला साफ करत बसायची, खूप टाईम जायचा. पण आता बघा मी काय केलं आहे. दिवा लावलेला मी काय केलं माहिती आहे, ह्याला गरम केली आणि आहे ना असं असं दाबलं, हे ती कडक होऊन जाते. कडक झाल्यावर बघा गेलं त्याच्या नांग्या, म्हणजे ते असतं नाही का टोक हे बघा, हे हाताने लगेच निघून जाते बघा. आणि हाताने करायची पण गरज नाही, मी चमच्यानेच असं हे केलं, लगेच निघून गेलं ते. आता हे करणार आहे त्यामध्ये मी बटाटा, वांगी बटाटा टाकणार आहे, टॉमॅटो टाकणार आहे आणि चपाती बनवते छानपैकी मस्त. बेत हाच आहे मला. कांदा बटाटा आणि वांग आणि सुकट हे बनवणार आहे, चपाती बनवणार आहे, गरम भात नाही करणार आहे. आजचं संध्याकाळचा बेत हाच आहे. चला बघा कसं निघालं सगळं. आता साफ बघा कशी निघाली, झाली साफ. काय ज्या बायका कामाला वगैरे जातात, लेडीज जातात, त्यांच्यासाठी ही पद्धत बरी आहे. पर्यंत तिला पाण्यात ठेवली बघा. आता हे सॉफ्ट होणार आणि बनवता पण मस्त होईल. बनवताना सगळा बनवूया ठेचून घेतला आहे, आता तो टाकते ह्याच्यात आणि मग कांदा टाकते. कांदा कोंबताना ना त्याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे कसं कांदा चांगला कोंबला जातो. कलरचा झाला मग त्यात टॉमॅटो आधीच नाही टाकायचं, आपण जे हे केलेले आहे ना हे टाकायचं त्याच्यात, म्हणजे बटाटा, वांग आणि त्याचे जरा कांदा होऊ दे. आपण कांदा कोंबला आहे, आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि मसाला टाकूया. हा आमचा आगरी मसाला असतो, त्याला टेस्ट एवढी छान येते ना, खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर घेऊया चांगलं. सगळे मसाले तुम्ही खा आणि आमचा आगरी मसाला खा, म्हणजे आम्ही आगरी मसाला नंतर म्हणाल का मसाले खूप टेस्ट करतो. आणि याच्यात जरासं पाणी टाकून वाफेत ठेवायचं, म्हणजे काही बटाटा पण शिजेल. आणि आता मीठ टाकलेलं पण काही प्रॉब्लेम नाही आहे, मीठ वगैरे टाकायची गरज नाही. तर याच्यात हे असं ठेवलं म्हणजे पाणी टाकून जरा शिजत आलं ना मग टॉमॅटो टाकायचं. मला काही ग्रेव्ही करायची नाही, मला फक्त हे शिजवण्यापुरतंच पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये बटाटा आहे आणि वांगं तर काय शिजेलच. आणि आंबाडीचा पण प्रश्न येतच नाही मला, त्याच्यामुळे वाफेच ठेवूया. वाफ आली त्यानंतर मग आपण टॉमॅटो टाकूया. मग टॉमॅटो शिजून घेतल्यावर मी मस्त सुकं करणार, मला नाही आवडत. चपातीचं पीठ मळलेलं चपाती करून घेऊया. आता टाकलं शिजत, भाजी होती आहे तोपर्यंत चपात्या मी गरम गरमच करणार. आत्ता करून काय फायदा नाही आहे, कारण का थंड होऊन जाते. म्हणून जेव्हा होईल तेव्हाच मग गरम गरम चपाती आणि मस्त रसाने सुकी कर्दी, बटाटा, टॉमॅटो आणि वांगे. वांग असं पण बोलायचं का, म्हणजे आपण नाही का खाणूला ते वांगे. आमच्या घरात वांग नाही कोण खात, फक्त मी खाते, आई खातात, बाबा खातात, यश नाही खात, लोकेश माहिती नाही लोकेशचं, पण आम्ही सगळेजण खातो, पण हे लोक नाही खाते. मला तिचं त्याला मी बघितलं. आता टॉमॅटो टाकूया त्याच्यात. मला नाही हाताने मोबाईल पकडायचं आणि हाताने शूट करायचं काही जमत नाही आहे. ते बघा आता टॉमॅटो टाकून ना परत आपण वाफेच ठेवूया त्याला, म्हणजे टॉमॅटो पण शिजतील आणि बटाटे बघा काय प्रॉब्लेम, बटाटा पण शिजलं आणि तो थोडासा बाकी आहे, तो टॉमॅटो शिजतो त्याच्याबरोबर त्याच्या होऊन जाईल. खरं मी ह्याच्यात कोकम टाकणार होते, पण टॉमॅटो टाकल्यावर आणखी टेस्ट येते, कोकमाने पण येते. परत ठेवूया झाकून. झाली आता झाकून ठेवते आणि चपात्या करायला हे जाऊ दे. आता घासायला बेसनमध्ये चपाती करूया. चला बघूया.
ह्या साईडला कॅमेरा ठेवला आहे तर थोडं हळद वाटेल तुम्हाला. ओके आता काय थंडी संपली, उन्हाळा चालू झाला ना तर मुंग्या यायला तयार झाला लगेच. त्यांना पण जेवण नको, पावसाळ्यामध्ये जमा करून ठेवतात तिच्या. एक गोळ्या करते मी, मला वाटतं मी काय करते तर मी आधी चपाती पीठ मोठी गोळ्या करून घेते तिथे. आता मग चपात्या करायला बऱ्या पडतं. आवडत होतं का तिथे गरम. आता दिसते, करूया आपण चपात्या. तर मला काय होतं माहिती आहे का, माझा मोबाईल बरोबर नाही म्हणजे मोबाईल आहे बरोबर, त्याच्यात जर व्हिडिओ शूट केले ना जास्त तर मग तो हँग मारतो येतो. आता मला प्रॉब्लेम येतो आता. तर मी काय करते माहिती आहे का, शूट करते, डिलीट मारते, हेच चाललेलं आहे माझं. तर माझ्याकडे दुसरा एक मोबाईल नाही आहे. मोबाईल माझ्याकडे होते, बघते मी रिपेअर वगैरे झाला तर ते मला बरं पडेल. तो घेऊन नाही तर काय होतं माहिती आहे, मला खूप वेळ जातो मला. आणि सपोर्टिंगला कोणी नाही आहे ना, मेन गोष्ट म्हणजे कसं असतं, सपोर्टिंगला कोण असेल ना तर बरं वाटतं आपल्याला. का चला बाबा आपण जरी व्हिडिओ काढले म्हणलं तर मला बरं वाटतं. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम, असं काही नाही आहे, आपण सगळं हँडल करतो, ऑलराऊंडर आहे आपण. असं मस्करी करते, करूया जसं होईल तसं करायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि फक्त मला आता ना म्हणजे माझं शेड्यूल जरा चुकीचं झालं असं वाटते मला, त्याच्यामुळे मला थोडंसं मिस्टेक कसं माहिती आहे का, अपलोड करताना किंवा काय थोडासा प्रॉब्लेम येतो. तो बघूया नंतर, तो तर होईलच हँडल, एवढं काय असं मोठं नाही काय झालेलं, तर ते करता येईल आपल्याला. तुम्ही मला ना व्हिडिओ बघत जा माझे, खरंच मोटिवेशनसाठी मी आहे ना बोलणार. मला एक टॉपिक असं आहे माझ्याकडे, तर त्या टॉपिकविषयी मी आहे ना भरपूर बोलू शकते. आणि ते टॉपिक आहे आर्मी. हां, त्याचे रूल्स वगैरे मी तुम्हाला नाही, पण ते कसे असतात, आपण त्यांच्याशी कसं राहतो त्याविषयी मी तुम्हाला सगळं. कारण का एक मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं तर मी आर्मीची मुलगी आहे, तर मला सगळं माहिती आहे त्याविषयी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एवढं सांगू शकते का मी आजपर्यंत कोणाशी कशी वागली किंवा कोण माझ्याशी कसं वागलं ह्याचा पण अनुभव तुम्हाला देऊ शकते मी, किंवा तुम्हाला सांगू शकते कोणत्या वेळेस कसं तुम्ही राहा. एकच माझं असं म्हणणं आहे का तुम्ही ना इग्नोर करायला शिका कुठल्याही गोष्टीला. जेव्हा पाणी डोक्यावरून जातं ना तेव्हा सरळ इग्नोर करायची गोष्ट, कोणी काही असू दे, मग ती कुठलीही असू दे. तुम्हाला सांगू, जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो एकटाच असतो ना, आणि जातो तेव्हा पण एकटाच असतो. जेव्हा माझे वडील ऑफ झाले तेव्हा आई तरी होती, तर म्हणजे एवढं वाटायचं बाबा ऑफ झाल्याच्या नंतर. खूप मला आत्ता पण म्हणजे खूप त्यांची आठवण आली ना, मी रात्रभर अशी रडायची. मग दिनेश मला समजावायचा का असं नको करूस. आई बाबा पण समजावायचं, म्हणजे सासू सासरी मध्ये असं हे नाही करायचं. पण जेव्हा आई ऑफ झाली ना तेव्हा खरं असं झालं ना मला का आता फिनिश, अब कुछ नाही भाई आपल्या हात में. काय झालं सांगा मला तुम्ही, काय झालं? आई ऑफ झाली, बाबा ऑफ झाली, त्याच्यानंतर ती म्हणजे जगणं आहेच ना माणसाला, जगणं आहे की नाही सांगा मला तुम्ही. मी त्या गोष्टीला आता हळूहळू सगळं त्या विसरण्यासारख्या नाही आहेत, पण एवढंच एक मी सांगू शकते का त्या गोष्टी आता मागे ठेवून आपल्याला पुढे जायला पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि माणसाने नेहमी प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. कधीही आपल्याला समाजासारखं म्हणजे जग कुठे चाललं आहे आपलं,
तुम्हाला 4 लोक बोलतील का ही काय फालतूगिरी करते किंवा काय असं तसं. अरे जग कुठे चाललं आणि आपण कुठे, आपण काय करतो, आपण लोकांचं ऐकतो बरोबर. या गोष्टीला काही तथ्य नाही आहे. सरळ आपलं उठायचं, आपली कामं करायची, आपल्याला मनाला वाटेल ते करायचं. आणि हल्लीच्या मुलींना तर सांगायला नको, त्याबरोबर प्रॅक्टिकल असतात, त्यांना बरोबर समजतं प्रॉब्लेम कधी आधी व्हायचं. पण आता नाही, मुली हुशार आहेत आणि खरंच असंच राहिलं पाहिजे. आणि ज्या मुली खरंच घाबरतात किंवा त्यांना असं वाटेल का लाज वाटते, कोण काय बोलेल, आपण काय करतो, ते लोक येत नाहीत आपल्याबरोबर, कोणच नाही येते. ते एक रील्स येते माहिती आहे तुम्हाला, 4 लोक 4 बाते काय 400 काहीतरी आहे ना, ते अफवा आहे त्या टाईप आहे. कोण 4 लोक भेटतात का तुम्हाला, येणार आहे भेटायला, कुठे ती दाखवा 4 लोक मला काय बोलणार आहे. आज तुम्हाला जर प्रॉब्लेम झाला ना, ती 4 लोक तुम्हाला कुठे नाही दिसणार माहिती आहे का, कुठल्या बिळात जाऊन लपलेली असतील अशी लोक आहेत. तर ते 4 लोक कोण नसतं. रहम है भाई, कहाँ हो आप, जाग जाओ जाग जाओ. मी पण बऱ्याच वर्षांनी मी बोलते, त्याच्यावर मला समजलं का कोण कोणाचं नसतं, आपल्यालाच आपल्या म्हणजे मला इंग्लिश येत नाही एवढं काय, आता बोलणार ते सर्वायवल काय बोलतात ते करायचं, पुढे निघून जायचं लाईफमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे मी यूट्यूब चॅनल खोललं, आधी चॅनल खोलून नाही ते 4 वर्ष झाले माझ्यासाठी, 4 वर्ष. पण व्हिडिओ मी टाकत नव्हती का, कारण मला ना असं म्हणजे कोण काय बोललं का मग असं वाटतं की यार खरंच आपण चुकी, म्हणजे लाज वाटायची, नाही तो काय बोलेल तो काय बोलेल असं वाटायचं माहिती आहे का. पण आत्ता माहिती आहे मला अजिबात भीती नाही वाटत, मला काहीच नाही वाटत आहे. मी रस्त्याने जाताना रेल्वे स्टेशनला म्हणजे आम्ही म्हणजे मी मोबाईल, माझ्याकडे काय हे नाही आहे, इन्स्ट्रुमेंट नाही आहे कुठलं काय, मी आपलं ते मोबाईलच आहे आपलं, त्याच्यावर शूट करते. कोण बघतात, बघणारे बघतात, असतात जातात तिथे, बरोबर आहे ना. त्याला पण असं वाटतं यार नाही आपण आधी काही करू शकलो, पण आता तरी करतो, आता तरी चाललं आहे आपलं करायचं लाईफमध्ये. हे बघा माणूस ना मरेपर्यंत शिकतो, जोपर्यंत तो शिकणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. आणि त्याच्यात पण शिकण्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतील, भरपूर तुम्हाला लोक बोलतील, काही बोलतील, काही नाही इग्नोर करायचं. ती लोक तुम्हाला तोंडावर बोलतात का येऊन नाही, मागेच बोलतात बरोबर. कोण आहेत ती लोक, नाही आपण ओळखत त्यांना, कुठून आले, सरळ इग्नोर करायचं. खूप जण मला हसायचे, तिच्यावर व्हिडिओ शूट करायचे आणि त्याच्यामुळे मी मागे राहिली. आणि मग आता आई ऑफ झाल्याच्या नंतर मी ठरवलं का नाही बस झालं, आता कोण आहे, गेली ती, कोण नाही आपलं. आणि माझं म्हणजे तुम्हाला सांगते, शंकरा कृपे मला माझे सासू सासरे पण चांगले, माझी फॅमिली चांगली आहे, सपोर्ट करणारी आहे फॅमिली माझी जाव ही चांगली आहे. कधी काही असं आपण तिला सांगितलं का ती सपोर्ट करते, हां मनीषा तू असं कर, तू तसं कर, खरंच कर, आणि खरंच ती सपोर्टिंग आहे, खूप चांगली आहे ती. मला ह्या लोकांमुळेच मला प्रोत्साहन आलं की मी माझं चॅनल पुढे चालू ठेवते. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला असेल हॉस्पिटलचा, त्याच्यात आई माझ्याशी किती कम्फर्टेबल वाटतात, म्हणजे एकदम ह्या वाटतात की नाही तू करतेस बरोबर आहे. आणि त्याही मला सपोर्ट करतात, ती योगिता सपोर्ट करते मला. तिने पण असं दाखवलं नाही की यार काय मोबाईल, ती कधी जास्त नसते मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओ वगैरे ती कधी काढत नाही जास्त, कधी फोटो नाही शूट करत किंवा काढत नाही, खूप छान आहे ती. तर ती पण येते व्हिडिओमध्ये. हेच काय आमचा दादा म्हणजे मुलगा माझा मोबाईल घेतला का तो आधीच बोलायचे ते ठेवा बघून, पण आता त्यालाही समजलं. लोकेश पण आधी त्याचंच म्हणायचं काय हे ठेवा काकी, पण नाही त्याला समजलं. पोरांना समजतं कोण काय करते आणि कुठे चालतं, म्हणून मी सांगते आपली फॅमिली आहे ना जेव्हा सपोर्टिंगला असते ना हीच गोष्ट खरी, बाकी काही नाही आहे. ओके, टेक केअर, काळजी घ्या. चला माझ्या चपात्या झालं आणि आता मी चपात्या फक्त आता 3 चपात्या झाली, चपात्या करते आणि मी जेवायला. बाय, टेक केअर.